नमस्कार, विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। या विषयात तुम्ही गॅस मेटल आर्क वेल्डिंग प्रक्रियेचा वापर करून सपाट स्थितीत एमएस प्लेटवर 12 मिलीमीटर जाड फिलेट लॅब जॉइंट या विषयाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल 150 mm लांबी, 50 mm रुंदी आणि 12 mm जाडीच्या आकारानुसार एमएस प्लेट्स तयार करण्यास। एमएस प्लेटला लॅब जॉइंट आणि टॅक वेल्ड म्हणून सपाट स्थितीत सेट करण्यास, योग्य लेग लेंथसह फिलेट वेल्ड डिपॉझिट करण्यास, वेल्ड बीडच्या पृष्ठभागावरील दोषांची तपासणी करण्यास। गॅस मेटल आर्क वेल्डिंग प्रक्रियेचा वापर करून 12 mm जाडीच्या एमएस प्लेटवर फिलेट लॅब जॉइंट तयार करण्यासाठी आवश्यक उपकरणे पाहू। स्टील रूल, बॉल पिन हॅमर, हाफ राउंड फाइल, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, वैयक्तिक सुरक्षा उपकरणे, की आणि स्पॅनर, हेल्मेट टाइप स्क्रीन, अँगल ग्राइंडर, फ्लो मीटर सह गॅस रेग्युलेटर, CO2 गॅस हीटर, शिल्डिंग गॅस होसेस, वेल्डिंग पॉवर सोर्स, वायर फीडर, इलेक्ट्रोड वायर पुरवठा, वेल्डिंग गन, शिल्डिंग गॅस सिलेंडर। आपण सपाट स्थितीत 12 mm जाडीच्या एमएस प्लेटवर फिलेट लॅब जॉइंटसाठी प्री वेल्डिंग तयारी तपासू। संरक्षणात्मक कपडे घाला। ड्रॉइंग नुसार एमएस प्लेट 150 mm बाय 50 mm बाय 12 mm कापून टाका। प्लेटच्या कडा ग्राइंडिंग आणि फायलिंग करून चौकोनी आकार तयार करा। एमएस प्लेट्स डिबड आणि साफ केल्या पाहिजेत। लॅब स्पेसिफिकेशन नुसार सेट करा। संरक्षणात्मक कपडे घाला। टॉर्च योग्य स्थितीत सेट करा। करंट 90 ते 100 amps वर सेट करा। करस्पॉन्डिंग वायर फीडिंग रेट 3 ते 4 मीटर प्रति मिनिट। मॅन्युफॅक्चरर स्पेसिफिकेशन नुसार आर्क वोल्टेज सेट करा। .2 mm डायाची कॉपर कोटेड माइल्ड स्टील फिलर CCMS वायर वापरा।
वेल्डिंग टेबलवर लॅब जॉईंटच्या दोन्ही टोकांना टॅक वेल्ड करा. सपाट स्थितीत 12 mm जाडीच्या MS प्लेटवर फिलेट लॅब जॉईंटच्या फॅब्रिकेशनसाठी वेल्डिंग प्रक्रियेतून जा. वेल्डिंग टेबलवर टॅक वेल्डेड जॉब एका सपाट स्थितीत ठेवा. प्रवासाच्या दिशेच्या 5 ते 15 अंश पुढे जॉईंट लंब असलेल्या कोनात बसवली जाते. डीप ट्रान्सफर्ड मोड वापरून रूट रन डिपॉझिट करा. स्ट्रिंगर बीड वेल्डिंग टेक्निक वापरा. दुसरा रन डिपॉझिट करा. लॅब जॉईंटच्या वरच्या शीटच्या काठावर असलेल्या टॉर्चचा वेग एज वितळू नये म्हणून नियंत्रित केला पाहिजे. जेव्हा टॉर्च वेल्डच्या खालच्या टोकापर्यंत पोहोचते तेव्हा त्याला थोडा वेळ उशीर करावा जेणेकरून अंडरकट जर ते टोवर विकसित झाले असेल तर ते फिलर मेटलने योग्यरित्या भरले जाईल. तिसरा रन डिपॉझिट करा. आवश्यक बीड मजबूतीकरण, उंची आणि देखावा साध्य करण्यासाठी टॉर्चचा प्रवास वेग एकसमान ठेवा. जेव्हा जेव्हा टॉर्च नोझल वेल्ड स्पॅटरद्वारे क्लॉग्ड होते तेव्हा अँटी स्पॅटर स्प्रे वापरा. स्टील वायर ब्रशने बीड स्वच्छ करा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्डेड जॉईंटची तपासणी करा. गॅस मेटल आर्क वेल्डिंग प्रक्रियेचा वापर करून सपाट स्थितीत 12 mm जाड MS प्लेटवरील फिलेट लॅब जॉईंटसाठी काही महत्त्वाचे मुद्दे पाहिले पाहिजे. जेव्हा टॉर्च नॉझल वेल्ड स्पॅटरद्वारे क्लॉग्ड होते तेव्हा अँटी स्पॅटर स्प्रे वापरा. लक्षात घ्या की असे न केल्यास वायर फीड अनियमित असू शकते ज्यामुळे अस्थिर आर्क निर्माण होईल आणि CO2 वायूचा प्रवाह एक समान होणार नाही ज्यामुळे वेल्ड आणि पोरोसिटीचे वातावरण दूषित होईल. जास्त वीविंग केल्यामुळे प्लेट A वेल्डच्या शेवटची एज वितळत नाही याची खात्री करा. लॅप वेल्डच्या दुसऱ्या टोकाला अंडरकट नाही याची खात्री करा. आता लॅब जॉईंटची तपासणी करूया. एज प्लेट्स मेल्टेड ऑफ. अत्यधिक मजबूतीकरण. अंडरकट.
पोरोसिटी, असमान बीड रुंदी, ब्लो होल्स, या विषयावरून तुम्ही काय शिकलात याचा एक त्वरित रिकॅप करूया. गॅस मेटल आर्क वेल्डिंग प्रक्रियेचा वापर करून सपाट स्थितीत MS प्लेटवर 12 मिलीमीटर जाड फिलेट लॅप जॉइंट, 150 मिलीमीटर लांबी, 50 मिलीमीटर रुंदी आणि 12 मिलीमीटर जाडीच्या आकारानुसार MS प्लेट्स तयार करा. टॅक वेल्ड, MS प्लेटला लॅप जॉइंट म्हणून सपाट स्थितीत वेल्ड करा. योग्य लेग लांबीसह 5 वेल्ड करा. वेल्ड बीडच्या पृष्ठभागावरील दोषांची तपासणी करा. विद्यार्थ्यांचे आभार आणि पुढील सत्रात भेटूया. बाय.